श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण ऐकून राहिलो अग्रपूजेचं पारायण। अध्याय 4 श्री गोविंद प्रभूंचा। अध्याय 4 श्री गोविंद प्रभू नमः। जय जय परब्रह्मा विश्वमूर्ती, जय जय स्वानंद रूपा चित्पत्ती, जय शुद्ध व कैवल्य ज्योती, आनंददायका कृपानिधी, तू अनमित बंधू अंतरदानी, त्रिगुणातील निरामय सद्गुणी, अनंत ब्रह्मांडाचा शिरोमणी, सूत्र चालका परमेश्वरा, दृश्यमान चराचरादी सगळे व्यापुनी असती सर्व वेगळे, तुझी आगम्य लीळा कोणा न कळे, त्रिविध वेशात विबुद्धवर्या, तू स्वयंसिद्ध शक्तीचा वेश धरुनी, अनंत नेमाईच्या खुशी जन्मुनी, अवतरला कर्मभूमी लागुनी, द्विजवंशी मातृड ग्रामा, नित्यरिद्धपुर पठणी निवास, हरिकपणे वागुनी हैनिसी, अगटित लीळा करी परमेश, दिव्य चमत्कार दावुनी, या 60 जीवांची अविद्या प्रतिदिनी, कृपा करुणी फेडी जगत जीवन बसवी तो सुख फळासी, नेऊन अडळ पदासी आपुली, या कुमी मधुनी करतला वर, ब्रह्मपदी पाठवली सत्वर, चुकविली तिची एरझार, माया भ्रम निवारुणी, या व्यापरी दयामयादी कृपागण, छेदावया जीवांचे भवबंधन, दुःखितांचे करावया शातवन, घरोघरी विचरत असे, कोणा थोर सामर्थ्य दाखविले, कोणाची अचूक दर्शन दिदले, कोणाचे लेकुरासावे खेळले, कोणाची बाळे सांभाळिले, अनेक जीवांचे दुःख रोग हरिले, कित्येक संकटातून मुक्त केले, मृत्यू बालकासी ही जीवविले, कृपा दृष्टी अवलोकिली, कोणी एक बाई लेकुरवाडी, बाळ ठेवणी रावडा जवळी, फाकाल घेऊन पाणीया गेली, जडकडी येते मनोनिया, रावडे बाळक थोडे खेळवून, कोणाडी झोपवून गेले निघुनी, जेव्हा बाई आली पाणी घेऊन, तिचे बाळ घरात दिसेना, इकडे तिकडे बालक देखिले, ते एके कोणाडी शांत झोपले, ती म्हणे माय बाप राऊडे, जतन केले माझ्या लेकरा, तशी कृपा दृष्टी पाखर घालूनी, जतन करावे जी मज लागुनी, विनंती करीतो हात जोडूनी, आर्य वेशा गुंडम राऊडा, कोणी एकाच्या घरी राऊड त्याच्या लेकराशी खेळती खेळ, एके दिनी मूर्ती पावले ते बाळ, शमशानात नेऊनी पुरले, जेव्हा राऊड आले खेळा वयासी, तेव्हा ते सरळे कळाले, त्यासी अनुकृपा उत्पन्नली मानसी, मेली आपण म्हणे, असे बोलून दुडू धावले शमशानी, जाऊनी दगड फेडिले, त्यासी कृपा दृष्टी अवलोकिली, आणि घेऊन आले गृहासी, राऊड मृत्यू पालक जीवविले, जन लोकासी आश्चर्य वर्तले, तसेच कृपा करुणी आपुले, मला सन्निधान दे देवा, तिकोपध्याय लेकी वरिताचे, तेने ठरविले श्राद्ध करायचे, अवघे श्रेष्ठ ब्राह्मण गावीचे, निमंत्रोणी देऊनी आला तो, मग शाक पाक रांधण करुनी, सर्वांना माडवंच्यावर ठेवूनी, लेकीस दारवंट्यास बैसुनी, तो स्थान करावया गेला, जाते वेळी सांगितले लेकीस, राऊड आले तरी तू तयास उच्चिष्ट करू न देवा अन्नास, येत बसून तयार वारावे, तो गेवलिया रावडे बीजे केले, थापा मारुनी तिथे दूर लोटिले, माडवंचीचे शाक पाक काढिले, आरोगुन गेले बिद्रिसी, तव तिकोपध्याय स्थानहून आले, अवघे तिने त्यास सांगितले, राऊड सर्वांना उचिष्ट केले, मग तो म्हणे तीर्था जाऊन, निमंत्रिल्या ब्राह्मणा जेऊ घालूनी, शांत झोपला उपासक धरुनी, तव रात्री देवता स्वप्नी येऊनी, ती सांगू लागली तयाते, आगा तू उपासकाई धरिले, रावडे शाक पाक आरोगिले, तेने तुझे पिता आजे पंजे तुपतले, कशाला तू निभाविसी, हे ऐकून तिकोपध्याय उठले, राऊड माय बापू आपले असे म्हणून स्तुती करू लागले,
जेविले मग स्नान करुनी असा तू अनार्जित दाता ईश्वर उद्धरिले ब्राह्मणाचे पित्र तशी कृपा करून माझ्यावर आता सर्व कुड उद्धरिजे। केशव नायक विप्र एके दिवशी म्हणे वस्त्र पूजा करू रावडाची मुला करवी बोलावून तयासी पाडताना आसनी बसविले। मग श्रीचरणाची प्रक्षाळून गंध अक्षदा भाडी लावणी बरजरी वस्त्र अर्पण करुनी साष्टांग दंडोत घातले। केशवाची श्रावणीय वस्त्र पूजा स्वीकार केली तू महाराजा तशीच ही माझी अग्रपूजा अंगी करावी करुणी घे आता। एक ईश्वर नायक नामे विप्र तो दुःख व्याधीने झाला जर्जर काष्टवंत झाले त्याचे शरीर तो काही खाई ना पिये ना। ईश्वर नायक एके दिवशी आला राजमठात रावडापाशी अभिवंदन करून या तयासी जवळी जाऊनी बेसला। तव ईश्वर नायक रावडे पाठीवरील थपकोनी आणि तले आमोला जाय म्हणितले। तेने त्याचे व्याधी गेले तशी तू माझी दुःख रोग व्याधी शीघ्र नासून टाकावी दयानिधी। काही नको लाड त्यासी अवघी विनंती करीतो चरणासी। एक दिवस एक बाळ पांगुळे आपल्या दारवंट्यासी बसले तव रावडाने ते बीजे केले कृपा दृष्टी पाहिले तयासी। मग त्याची उठी म्हणितले त्यांनी उठुनी दंडोते केले। ते माते जवळी चालत गेले ती म्हणे हे काही रे बा। तो हर्षान्वित होऊन बोले आज रावडे मज पाय दिले। तेव्हा तिने त्यासी म्हणतले रावड माय रावड बापू ऐसा तू ईश्वर दयाळू जननी पांगुडासी चालवी पाय देऊनी तसे माझ्याकडे कृपा दृष्टीने अखंड पावे देवराया। येसाच एका ब्राह्मणाचा सूत त्यासी रावडापासी न्यावे। मग एके दिवशी सुता लागुनी तो रावडापासी गेला घेऊनी चरणावरण लोटांगण घालुनी विनविले त्याने रावडासी। आवो मेला जाय म्हणून पाठीवरी हाणितले थुंकोनी तव त्यासी वाचा आली वितक्षणी तो मोठ्याने भोबाईला। गुंडम रावडाने करुणा केली ब्राह्मणाच्या या सुता वाचा दिली। जनता सारी आचार्य पावली गुणगान करीती रावडाचे। ऐस्या परी कृपा दृष्टी पावनी मुका असे त्याची वाचा देऊनी। आंधळ्या बैरासी लक्षणू सुखी करीत असे सर्वांना। शरीर मानसिक जीवांचे दुःख निवारून देतोस त्यांना तू सुख। कित्ताकांच्या मनोकामना अनेक पूर्ण केल्या तू अविनाशा। माझ्या अंतरीचे दुःख यातना नष्ट कराव्या तू देवा दया गणा। आवेरू नको या अनाथ दीना प्रार्थना करीतो आपुली। तू अनंत ब्रह्मांडाचा निर्माता सृष्टी अखिल विश्वाचा आडिता। तू सकळ जगाचा निर्माता पाडिता पोशिला तुझी। तुझ संकटे तारितो सर्वांची तुझ दुःख नाशितो जीवांची। तुझ याचना चुकवितो भवांची कोणी ना तुझ विन सामर्थ्य। देवता ऋषी मुनी साधू संत वर्णिताती वेद पुराण आदी ग्रंथ। तुझी कीर्ती नांदे त्रैलोक्यात मी पामरे काय वर्णावे। या कारणे विनंती करीतो सर्वा भजा पूजा श्री गुंडम रावडा देवा। तरुण जाताल तुम्ही भवा नरता पावन होताल ब्रह्मापदासी। हा पुण्यवान अग्रपूजा ग्रंथ जे एकती सदा आदरयुक्त ते होतील जगी परम पुनीत। मुनी दामोदर म्हणे इति पापनाशक पुण्य पावन। श्री पंचकृष्ण अग्रपूजा चतुर्थ अध्याय समाप्त। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।